नमस्कार. मी चित्रा ताम्हणकर, पुणे. लेखक श्री अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आज आपण ऐकणार आहोत महाभारत खंड 7वा, सभापर्व भाग 2 आणि भाग आज आपण घेणार आहोत 46वा, द्यूतपर्व. या खंडातील प्रकरणं आहेत सभापर्वातील 2ऱ्या भागातील पर्व, द्यूतपर्व आणि अनुद्यूता पर्व आहेत. प्रथम आपण सभापर्व भाग 46वा सुरू करणार आहोत. द्यूतपर्व सुरू. वैशंपायन सांगतात, तो सर्वात अवघड समजला जाणारा राजसूय यज्ञ पांडव यशस्वीरित्या तडीस नेतात. व्यास त्यांच्या शिष्यांसह युधिष्ठिराला भेटतात. त्यांना पाहून तो राजा मोठ्या विनम्रतेने उठून उभा राहतो. त्याच्याबरोबर त्याचे 4 भाऊ असतात. व्यास महर्षी, जे त्यांचे पितामह होते, त्यांची पाद्यपूजा करून त्यांना आणि त्यांच्या सर्व शिष्यगणांना बसण्यासाठी सोन्याची झालर लावलेल्या मऊ गालिचा असलेल्या बैठकींची आसन व्यवस्था करतो. त्यानंतर तो त्यांचे क्षेमकुशल विचारतो. महान ऋषी कृष्णद्वैपायनाने आसन ग्रहण केल्यानंतर ते युधिष्ठिराला सांगतात की त्याने उभं राहण्याची आवश्यकता नाही. तो आणि त्याचे भाऊ त्यानंतर बसतात. त्यानंतर व्यासमुनी बोलायला सुरुवात करतात. अरे कुंतीसुता, तुझं नशीब थोर आहे बघ. कोणालाही मुश्किलीने मिळणारं सम्राटपद तुला एकदाचं प्राप्त झालेलं आहे. तुझ्या कर्मामुळे सगळ्या कौरवांचा त्यामुळे फायदाच झालेला आहे. माझा यथायोग्य सन्मान तू केला आहेस. तरी आता मी तुमची रजा घेऊ इच्छितो. ते ऐकून युधिष्ठिर त्यांना वंदन करतो. त्यांचे पाय स्पर्शून तो त्या सावळ्या वर्णाच्या ऋषीला त्याच्या पितामहांना सांगतो, अहो महर्षी, माझ्या मनात काही शंका उत्पन्न झालेली आहे. त्याबद्दल आपल्याला काही विचारण्याची परवानगी मला द्यावी. त्यांचं निरसन जर आपण केलं तर कृपाच होईल. आपण अवतारी पुरुष आहात, तेव्हा आपणच त्या शंकेचं निरसन करू शकाल असंच मी समजतो. पुढे तो विचारतो, जगद्गुरू नारद म्हणाले होते, या राजसूय यज्ञामुळे फायदे म्हणजे शुभाशेद मिळतात. ते स्वर्गीय, आकाशी आणि भौतिकही असतात. मला विचारायचं आहे की शिशुपालाच्या वधामुळे त्यावर काही परिणाम झाला आहे का? वैशंपायन पुढे सांगतायत, युधिष्ठिराचं ते बोलणं ऐकून तो पराशराचा पुत्र कृष्णद्वैपायनी, ज्याची कांती सावळी होती, जो दिसण्यात अतिशय कुरूप होता, ते सांगतात, 13 वर्षांसाठी ते फार मोठा आघात तुझ्या कारकिर्दीवर पाडू शकतात. त्यामुळे मोठा विध्वंससुद्धा होऊ शकतो. अरे राजराजेश्वरा, सगळ्या क्षत्रियांना तो भोगावा लागणार आहे तुझ्या कारणामुळे. अरे भरतकुळी, हे समजून घे की त्याला तुम्ही कारण असणार आहात. मोठ्या प्रमाणात क्षत्रियांचा संहार होईल. त्याला कारण असेल तुझ्या चुलत भावाचं, दुर्योधनाचं पापकर्म आणि तुझ्या भीम आणि धनंजयाचं सामर्थ्य. हे सांगितल्यावर तो महामुनी युधिष्ठिराला सांगतो, अरे पंडुपुत्रा, आज रात्री तुला एक स्वप्न पडेल. त्यात तू नीलकंठी भवास म्हणजे शंकरांना, ज्याने त्रिपुराचा वध केलेला होता, तो समाधीस्थ असल्याचं तू पाहशील. त्याचं चिन्ह असेल नंदी, जो माणसाच्या कवटीतून रक्त पित आहे असं तुला दिसेल. फार भयंकर असं ते दृश्य असेल. तो देवाधिदेव उमेश्वर, ज्याला एरवी हर, वृषा किंवा शर्व असं म्हणतात, त्याच्या हातात त्याची हत्यारं त्रिशूळ, पिनाक नावाचं धनुष्य असतील आणि अंगावर व्याघ्रचर्माचा अंगारखाही असेल. तुला तो दिसेल जसा शुभ्र कैलाश, उंच आकाशाला भिडणारा, जो दक्षिणेकडे वेगाने धावत आहे आणि त्याच्या पुढे पितरांचा राजा वेताळ त्याचा मार्ग तयार करीत आहे. असं स्वप्न तू पुन्हा पुन्हा पाहशील. अरे राजा, असं स्वप्न दिसलं म्हणून कष्टी होऊ नकोस. हा सगळा काळाचा महिमा आहे. त्याला कुणीही थांबवू शकत नाही. तुझं कल्याण होऊ देत. त्यानंतर तो ऋषी राजाला सांगतो, मी आता कैलास पर्वताकडे प्रयाण करत आहे. तेव्हा तू तुझं राज्य शांत चित्ताने, सामंजस्याने, सावधगिरीने, विवेकाने आणि कष्टपूर्वक सांभाळ. त्यात तुला तुझे 4 पांडव मदत करतीलच. वैशंपायन पुढे सांगतायत, वेदांचं पालन करणारा तो कृष्णद्वैपायन आपल्या शिष्यांसह कैलास पर्वताकडे निघाला. त्याचे आजोबा ते सांगून गेले, परंतु त्यामुळे युधिष्ठिराचा घोर वाढला. तो त्यावर सतत विचार करत राहिला.
आता तो समजतोय की ज्या अर्थी ते असं सांगतात त्या अर्थी ते तसं घडणारच आहे. त्याचा मुकाबला आपल्याला स्वसामर्थ्यानेच करावा लागेल. त्या विचाराने प्रेरित झालेल्या युधिष्ठिर त्याच्या भावांना म्हणतो, "अरे माझ्या मर्द भावंडांनो, तुम्ही ऐकलं आहे आपले आजोबा काय बोलून गेले आहेत ते. त्यामुळे मी असा निश्चय केलेला आहे की मी माझा अंत केला पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टींना मीच कारण आहे. सगळ्या क्षत्रियांच्या नाशाला मीच जबाबदार आहे. जर काळाने असं ठरवलं असेल तर माझ्या राहण्यात काहीच अर्थ उरत नाही." असं नैराश्यपूर्ण बोलणं मोठ्या भावाचं ऐकल्यावर अर्जुन त्याला म्हणतो, "अहो राजर्षी, अशा भयंकर नाशाचं ऐकल्यानंतर असं बोलणं कितपत योग्य ठरेल? थोडा धीर धरा, हिंमत वाढवा, त्यातून काय मार्ग आहे त्याचा विचार करा." ते ऐकूनही युधिष्ठिर द्वैपायनांचे उद्गार आठवत अर्जुनाला म्हणतो, "तुझं कल्याण होवो. परंतु ह्याच्या पुढे माझा काय निर्धार असेल ते सांगतो. आजपासून पुढची 13 वर्ष मी माझ्या राज्यात राहणाऱ्या माझ्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही कठोर वचनाने दुःख देणार नाही. मी सातत्याने पुण्याचाच मार्ग आचरीन. माझी अशी कल्पना आहे की मी असं वागल्यामुळे कुणीही माझ्यामुळे दुखावलं जाणार नाही आणि त्यामुळे कोणाशीही शत्रुत्व होणार नाही. माणसं दुखावली गेली की शत्रुत्व आणि त्यामुळेच युद्ध होत असतात. पण जर शत्रुत्वच नसेल तर युद्ध उद्भवणारच नाही आणि तो व्यासांनी सांगितलेला विनाश आपण टाळू शकू. नेहमीच इतरांना खुश ठेवल्यामुळे सगळे आनंदातच राहतील. असं वागल्यामुळे माझी ख्यातीच होईल. सदैव मोठ्या भावांचं ऐकणारे ते सगळे पांडव त्या धोरणाला मान्यता देतात. हे ठरल्यावर तो राजा युधिष्ठिर आपले भाऊ आणि दरबारी पंडितांच्या बरोबर नेहमीच धार्मिक विधी ज्यामुळे विविध देवते संतुष्ट होतात ती उरकतो. त्यांच्यानंतर त्याच्याकडे यज्ञनिमित्ताने आलेले समस्त राजे त्या पांडवांचा निरोप घेतात आणि आपापल्या राज्याकडे रवाना होतात. युधिष्ठिर त्याच्या भावंडासह आपापल्या निवासस्थानी जातात. परंतु त्याचे चुलत भाऊ दुर्योधन त्याच्या जोडीदारांसह म्हणजे शकुनी आणि सुवलाचा मुलगा तिथेच वस्ती करून राहतात. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 46वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 47वा, द्यूतपर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की तो सामर्थ्यवान दुर्योधन पांडवांच्या सभागृहातील पाहुण्यांच्या कक्षातच राहतो. शकुनीबरोबर तो कपटी दुर्योधन काही दुष्टबुद्धीने त्या महालाचं बारीक बारीक निरीक्षण करत फिरत असतो. त्या महालातील बऱ्याच दैवी रचनांचा तो नीटपणे अभ्यास करत असतो. त्याला त्या कामात त्याचा मामा शकुनी आणि सुवलपुत्र मदत करीत असतात. दुर्योधन समजतो की त्या सभागृहात असलेल्या कित्येक गोष्टी त्याला नवीन होत्या. एक दिवस त्या महालातील विविध दालनातून फिरत असताना तो एका स्फटिकाच्या तक्तपोशीकडे पाहतो. त्याला वाटतं तो नितळ स्वच्छ पाण्याचा तलाव आहे. तसं समजल्यामुळे तो आपले कपडे उतरवून त्यात उडी मारतो. पण ती घन जमीन असल्यामुळे त्याला जबरी मार बसतो. त्याला फार वैषम्य वाटतं. पुढे तो एक असाच भाग पाहतो. तो त्याला जमीन समजतो आणि पाय ठेवतो तर ते पाणी होतं. त्यामुळे तो त्या तलावात बुडण्याची परिस्थिती उत्पन्न होते. त्याला एका ठिकाणी सुंदर कमळं दिसतात. नंतर त्याला समजतं की ती खरी नसून दगडाची आहेत. अशामुळे त्याची सतत फटफजितीच होत राहते. त्याच्यावर भीमाची तीक्ष्ण नजर असते. एकदा असाच तो जमीन समजून उतरण्यासाठी त्यात जातो तर ते पाणी असल्यामुळे तो त्याच्यात पडतो आणि पूर्णपणे भिजतो. ते पाहतो भीम आणि जोरजोराने हसायला लागतो. त्याच्या हसण्याचा दुर्योधनाला फार राग येतो, पण तो काहीही करू शकत नाही. अशा रीतीने प्रत्येक वेळी त्याची होणारी फटफजिती पाहून भीम हसत असल्यामुळे आणि त्याच्याबरोबर तेथील कर्मचारीसुद्धा त्यात सामील होत असल्यामुळे त्या कौरवाचा पांडवांवरील द्वेष कणाकणाने वाढत जातो. भीम मुद्दामच त्याच्या मागे राहून तो कसा आणि कुठे फसतोय ते पाहत असतो. जणू काही ते त्याचं विरंगुळ्याचं एक साधनच झालेलं होतं. पुढे पुढे भीमाच्या जोडीला अर्जुनसुद्धा त्यात सामील व्हायला लागला होता. तेवढ्यांनी भागत नसल्यामुळे की काय, त्यांच्याबरोबर नकुल आणि सहदेवसुद्धा दुर्योधनाचे मागून जाऊन त्याचा पिच्छा पुरवत होते. त्यामुळे जणू काही दुर्योधन हा एक करमणुकीचाच विषय झालेला होता त्या सगळ्या पांडवांसाठी. दुर्योधनाला त्याचं ते हसणं सहन होत नव्हतं. दुर्योधनाला कोणीही हस्तिनापुरात हसत नसत.
त्याला अशा वागणुकीची बिलकुल सवय नव्हती, त्यामुळे त्याचा संताप अनावर होत होता. परंतु प्रत्येक वेळी असं काही होत असे की तो हसण्याचं कारण बनत असे. दुर्योधन वरकरणी त्यांच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवत असला तरीही त्याचं मुद्दाम त्यांच्या अवतीभोवती असणं केवळ त्यांना फसताना पाहण्यासाठीच होतं हे तो चांगलं समजत होता. एकदा तो हस्तिनापुराचा राजा अशाच एका सुक्या भागातून जाताना तिथे पाणी आहे असं समजून आपले कपडे वर उचलून त्यातून चालायला लागतो आणि ते करताना त्याला नंतर समजतं की तिथे पाणी अजिबात नाही. त्यानंतर तो तसाच त्यातून जात असताना न दिसणाऱ्या भिंतीवर तो जाऊन आदळतो. ते पाहून सगळे पांडव त्याला जोरजोराने हसायला लागतात. दुर्योधन मात्र स्वतःचं डोकं हातात धरून बसतो. त्या हस्तिनापूरच्या राजाला त्याच्या राज्यात कोणीही हसत नव्हतं. मात्र इथे अगदी सामान्य सेवकसुद्धा त्याला नुसतं पाहिलं तरीही आधी घडून गेलेल्या गोष्टींच्या आठवणींनी हसत असत. एकदा एक दरवाजा त्याला दिसतो म्हणून तो त्यात शिरण्याचा प्रयत्न करतो तर ती भिंत असते. त्याच्याच बाजूला भिंत दिसत असते पण प्रत्यक्षात मात्र तो दरवाजा उघडा असतो. अशा अनेक प्रकारे त्याची फसगत होत असे आणि त्यामुळे तो मानी राजा मनातल्या मनात चरफडत असतो. या सगळ्या हसण्याचा सूड उगवण्याचा तो मनातल्या मनात निर्धार करत असतो. अशा मामूली गोष्टींमुळे कौरव आणि पांडवांच्यातलं तेढ मात्र दिवसेंदिवस वाढत असतं. परंतु पांडवांना मात्र ते लक्षात येत नव्हतं. त्या सभागृहात अशा रीतीने फिरत असताना त्याला राजसूय यज्ञात पांडवांनी जमा केलेली अफाट संपत्तीसुद्धा दिसत असते. प्रत्येक दालनात कित्येक मण सोनं, रत्न, जवाहिरे असं सगळं तो पाहत असतो आणि ते सगळं व्यवस्थितपणे लक्षात घेऊन तो आत्ता हस्तिनापुरात परतण्याचं ठरवतो. ते पांडवांचं वैभव पाहून त्याच्या मनात पापी विचार उत्पन्न व्हायला लागतात. स्वतःचं कित्येक वेळा हसं झाल्याच्या मनस्तापात भर म्हणून की काय त्याला पांडवांचं वाढतं राजकीय सामर्थ्य आणि ज्या प्रकारे पृथ्वीचे राजे त्याला खंडणी देत आहेत ते पाहून त्याची झोप उडलेली असते. त्यांची सगळी प्रजा युधिष्ठिराची सेवा मनोभावे करताना त्यांनी पाहिलेलं होतं. ते सगळं समजल्यावर आपण त्यांच्या तुलनेत कुठेच नाही आहे हे लक्षात आल्यावर मात्र तो बेचैन होतो. त्याला त्या दैवी सभागृहाच्या आठवणी सतावत होत्या. त्यांचं वैभव, त्यांना मिळणारं प्रजेचं सहकार्य असं सगळंच त्याला अस्वस्थ करत होतं. मत्सर आणि द्वेष यांनी त्याचं ऊर भरलेलं होतं. प्रवासात तो काही बोलत नाही हे पाहून सुवलाचा मुलगा आणि त्यात तो त्याचा मामा पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून भर घालत होते. तो त्याच्या पापी मनाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होता. तो बोलत होता, अरे असा नाराज काय होत आहेस? तो दुर्योधन त्याच्या मामाला म्हणजे शकुनीला म्हणतो, अरे मामा, अर्जुनाच्या शस्त्रांनी जे कमावलं आहे, भीमाच्या शौर्याने आणि इतर दोघांच्या सामर्थ्याने जे युधिष्ठिरांनी जे मिळवलेलं आहे ते पाहून मी थक्क झालो आहे. त्यात युधिष्ठिराचं दातृत्व इंद्राला सुद्धा लाजवेल असं आहे ते सुद्धा मी पाहिलं आहे. त्या सगळ्यांच्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा मत्सर वाढलेला आहे आणि म्हणूनच मी बेचैन झालेलो आहे. काय करावं ते मला समजतच नाही आहे. असंच जर होत गेलं तर मी सुकून जाईन, मरून जाईन. शिशुपालाचा वध कृष्णाने केला. त्या बिचारे शिशुपालाला कोणी मदत करण्यासाठी देखील पुढे आला नाही. याचा अर्थ काय? पांडवांना भिवून ते सगळे राजे गप्प बसले. दुसरं काय समजायचं? त्या एका कृतीमुळे पांडवांची ताकद एवढी वाढली आहे की सगळे त्यांना खंडणी गुपचूप देत होते. हा सरासर अन्यायच आहे राजे लोकांवर, हो की नाही? जसे वैश्य पैसे गुपचूप आणून देतात राजांना, तसं अक्षरशः होत होतं. म्हणून आम्ही राजे ह्या पांडवांपुढे वैश्यासमन झालो की काय? त्या पंडूच्या मुलांचं ते वैभव मला अक्षरशः जाळतं आहे. मी काय करावं? अशा प्रकारे आपलं दुःख मामाला सांगून नंतर तो म्हणतो, आता मी ठरवलं आहे, एकतर मी स्वतःला अग्नीच्या हवाली करावं किंवा विष खाऊन मरून जावं किंवा पाण्यात जीव द्यावा. असे विचार सतत माझ्या मनात येत आहेत. अशा जगण्यात काय अर्थ आहे? अरे मामा, सांग मला. आपलं शौर्य काय कामाचं जर आपल्याला आपला शत्रू मोठा होत आहे, मजेत राहत आहे, मला फालतू कारणावरनं हसत आहे, ते पाहत बसावं लागणार असेल तर? मी माझ्या बळांवर अशी संपत्ती कधीच मिळवू शकणार नाही. मला असे दोस्तसुद्धा नाहीत की ज्यांच्या मदतीने मी असं काही करू शकेन. त्यासाठी मी स्वतःचा नाश करणंच योग्य समजतो.
त्याला दुसरा पर्याय मला तरी काही दिसत नाही आहे. आणि आता तर माझी खात्रीच पटायला लागली आहे की नशिबाला कोणी हरवू शकत नाही. पांडवांच्याकडे जे नशीब आहे त्यापुढं आपलं नशीब कुचकामीच ठरणार आहे. मी किती किती केलं त्या कुंतीपुत्रांना हतबल करण्यासाठी, पण प्रत्येक वेळी असं काहीतरी होतं आणि ते निसटून जातं. सगळी आपली कारस्थानं फुकट गेली हे तुम्हाला दिसत नाही का? आमच्या पित्याची मुलं सावकाशपणे नष्ट होत आहे आणि पृथ्वीची मुलं संपन्नतेकडे जात आहे. ते मूर्ख सेवक न घाबरता मला हसतायत. ते विलक्षण सभागृह, हे सगळं आता मला सहन होत नाही रे माझ्या मामा शकुनी. मला ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही आहे. अरे मामा, मी हे सगळं माझ्या पित्याला कोणत्या तोंडाने सांगू की मी पांडवांच्या पुढे कुचकामी आहे. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 47वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 48, द्यूतपर्व पुढे चालू. ते दुर्योधनाचं हताशपणे काढलेलं बोलणं ऐकून शकुनी मामा त्याला सांगतो, अरे दुर्योधना भांड्या, पांडवांचं नशीब बलवत्तर आहे. त्याकरता त्यांचा द्वेष करून तुला काहीही फायदा होणार नाही आहे. पंडूंची मुलं त्यांचं सुख भोगत आहेत. त्यांच्या गतकर्माप्रमाणे त्यांना त्यांची उत्तम फळं उपभोगण्यासाठी मिळत आहे. त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी कितीही कारस्थानं केलीस तरी त्यांना तू खलास करू शकणार नाहीस. कितीतरी कारवाया तू म्हणतोस त्याप्रमाणे आधीच अजमावून पाहिलेल्या आहेस. हे तू मगा सांगितलं आहेस. नशीब असलं की असंच होतं, काहीही उपयोग होत नाही. मग आता असं बघ, त्यांना द्रौपदी मिळाली, त्यामुळे द्रौपदासारखा महाबली दोस्त झाला. त्यानंतर असं बघ, कृष्ण त्यांचा मित्र झाला आहे. त्या एकाच्या ताकदीने तो युधिष्ठिर सगळं जग पादाक्रांत करू शकतो. त्याशिवाय त्याच्या पित्याचा हिस्सा त्यांना विना मेहनत मिळाला. त्यात त्यांनी स्वबळावर आणखीन राज्य वाढवलं. त्यात तुला वाईट वाटण्यासारखं काय आहे? तू जळून त्यांचं काय बिघडणार आहे? उलट तुझी प्रकृती मात्र बिघडेल. त्याचा कदाचित त्यांना फायदा होईल. त्या हुताशनाला म्हणजेच अग्निदेवाला संतुष्ट करून त्याच्याकडून गांडीव धनुष्य मिळवलं. त्याबरोबर 2 कधीही न संपणारे भाते मिळवले आणि आणखीन कितीतरी दैवी शस्त्र आणि अस्त्र मिळवली. त्या विलक्षण शस्त्रांच्या मदतीने आणि त्याच्या स्वतःच्या कौशल्याने त्याने साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यात तुला का जळून होते हे मला काही कळत नाही आहे. ते मायासुराला त्याने अग्नीपासून वाचवलं म्हणून त्या मायासुराने उपकाराची फेड म्हणून तो सभागृह त्यांना बांधून दिला. आणि त्या मायासुराचे किंकर जातीचे भयंकर दिसणारे राक्षस त्या सभागृहाचं संरक्षण करीत आहेत. म्हणून तू तिथे सतत मूर्ख होत होतास. आता ह्यात तुला मत्सर करण्यासारखं काय आहे हे मला तरी काही समजत नाही आहे. तू समजतोयस की तुला दोस्त नाहीत, परंतु ते खरं नाही आहे. तुझे सगळे कौरव बंधू तुझ्याशी प्रामाणिक आहेत. द्रोण आणि त्यांचा मुलगा हे तुझ्याकडे आहेत. त्यांच्या शौर्याची चर्चा नको असं ते आहेत. राधाचा मुलगा कर्ण सर्वस्वी तुझाच आहे. त्याशिवाय तुझे गुरु कृपाचार्य, गौतम, मी स्वतः, माझे सगळे बंधू, राजा सौमदत्त असे तुझ्याकडे असताना तू असा विचार का करत आहेस? ते सगळे एकत्र जर आले ना तर ते पृथ्वीही काबीज करू शकतील हे तूही जाणतोयस. ते समजावणीचं सांत्वन करणारे शकुनीचं बोलणं ऐकल्यावर दुर्योधन उत्तेजित होऊन त्याला म्हणतो, तू म्हणतोयस ते खरं आहे रे मामा. तुझ्या मदतीने मी पांडवांना हरवून ते सभागृह, ती अफाट संपत्ती आणि ते साम्राज्य मला जिंकता येईल हे माझ्या लक्षातच आलं नाही. ते ऐकल्यावर शकुनी त्याला सावध करण्याच्या आविर्भावात सांगतो, अरे पण ते धनंजय, भीम, वासुदेव, नकुल, सहदेव, द्रौपद, त्यांचा मुलगा हे सगळे दैवी शक्तीने प्रभावित असल्यामुळे आपण त्या मार्गाने त्यांना कधीच जिंकू शकणार नाही. तरीही त्यात एक कच्ची कडी आहे आणि ती आहे युधिष्ठिर स्वतः. त्याला द्यूत खेळण्याचा मोह आवरता येत नाही. ह्या गोष्टीचं जमला तर आपण उपयोग करू शकतो. त्या मार्गाने आपण त्यांना बरबाद करू शकतो. पण त्यासाठी तुला मात्र माझं ऐकावं लागेल. ह्या एका पांडवाला दूत खेळण्याचा नाद आहे. त्याचा मी उपयोग करून त्याची सगळी संपत्ती त्याच्याकडून काढून घेऊ शकतो. एक गोष्ट अशी आहे की जरी त्याला दूत खेळण्याचा छंद असला तरी त्याला तो नीटपणे खेळता येत नाही. याउलट मी द्यूत उत्तम खेळू शकतो. त्यामुळे कोणतीही लढाई न करता
केवळ द्यूत्यांच्या डावाने आपण त्यांचं सर्वस्व काढून घेऊ शकतो. आपण त्याला द्यूत खेळण्याचा आग्रह करावा, तो त्याला नाकारू शकणार नाही. एकदा का तो खेळायला बसला की मी त्याला द्यूतात बाद करून सगळं जे आहे त्याचं ते आपल्या ताब्यात घेऊन त्याला हाकलून देऊ. त्यांची भावंडं त्याच्या आज्ञेत आहेत हे आपल्यासाठी सोयीचंच आहे, कारण ते त्याला द्यूत खेळण्यापासून अडवू शकणार नाहीत. हे तुझ्या पित्याला तू सांग आणि त्यांना राजी कर, बाकीचं काम मी सांभाळीन. दुर्योधन त्यावर खुश होतो आणि तसं करण्याचं ते ठरवतातही. तो सांगतो की त्याबद्दल धृतराष्ट्राला त्यानेच त्याप्रमाणे समजावं आणि राजी करून घ्यावं, कारण मी ते काम करू शकणार नाही. तू त्यांचा लाडका आहेस म्हणून ते तुला नाहीही म्हणणार नाहीत. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 48वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 49वा, द्यूतपर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की सुवलाचा मुलगा शकुनी युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामुळे प्रभावित झालेला आता दुर्योधनाच्या चिंतेचा विचार करून त्यावर उपाय करण्याच्या उद्देशाने धृतराष्ट्राला भेटण्याचे आणि त्याचा इरादा सांगण्याचं ठरवतो. त्या राजाला भेटून तो गांधारीचा भाऊ त्यांना सांगतो. पांडवांच्या श्रेयाचं दर्शन केल्यानंतर आपला पुत्र हतबल झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडून गेलेले आहेत. तो फार दुःखी कष्टी झालेला आहे. आपण त्याच्याशी बोलून काय मामला आहे हे समजून घ्यावं असं मला वाटतं, कारण अशा मानसिक अवस्थेत तो राज्याचा कारभार करू शकणार नाही. तो आपला ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याचं दुःख काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न कृपया करावा. कोण्या शत्रूच्या भीतीने तर तो चिंतेत झालेला नाही आहे ना, ते पाहायला पाहिजे आणि त्यावर यथोचित उपाय योजला पाहिजे. ते ऐकल्यानंतर तो धृतराष्ट्र दुर्योधनाला विचारतो, माझ्या मुला, असं काय आहे की ज्याची तुला खंत वाटतेय? ते मोकळ्या मनाने मला सांग. जर ते मला सांगण्यासारखं असेल तरच सांग. हा शकुनी मला सांगतोय की तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला आहे त्या भीतीमुळे. तर ती कोणती भीती आहे जी तुला सतावत आहे? मला समजत नाही. असं काही असू शकतं ज्यामुळे तुला भीती वाटावी किंवा तुला दुःख व्हावं. ही अफाट संपत्ती तुझ्या ताब्यात आहे. आणखीन काय पाहिजे तुला? तुझे सगळे बंधू तुझं प्रामाणिकपणाने ऐकत आहेत. आपला सगळा आप्त सुद्धा आपल्याशी एकनिष्ठच आहे. असं असताना तुला चिंता तरी कसली पडली आहे? तुझ्या सगळ्या निजी गरजा तुझ्या मनाप्रमाणे आहेत. तुझ्याकडे उत्तम घोडे आहेत, रथ, महाल, सुंदर दास्या, दागदागिने, खाणं पिणं, उत्तमोत्तम युद्धसामग्री, असं सगळं असताना काळजी करण्यासारखं काय आहे? हे सगळं तुझे सेवक तुझ्या आज्ञेत आहेत. मग कशाची तुला अशा प्रकारे फिकीर पडली आहे की तुझा मामा मला येऊन सांगतोय की तू पोरका झाला आहेस, असा तुझ्या चेहऱ्याचा रंग पडलेला आहे? ते ऐकल्यावर दुर्योधन त्याच्या पित्याला सांगतो, अहो तात, मी एखाद्या पतितासारखा खात पीत जगत आहे. माझ्यातील मत्सराग्नी मला सतत जाळत आहे. मी असा आहे ज्याला त्याच्या शत्रूचं वर्चस्व पाहत राहावं लागणार आहे आणि ते पाहताच तो काही न करता आपल्या प्रजेला त्यांच्या कैयात जाताना पाहत आहे, अगदी असहाय्यपणे. समाधानीपणा आणि दुराभिमान हे दोनही माणसाच्या प्रगतीला अडसरच होतात. त्याचप्रमाणे दयाबुद्धी आणि भीती हे सुद्धा शत्रूला मदत करत असतात. जे राजे ह्या चारांच्या प्रभावाखाली काम करतात ते कधीही उत्कर्ष पावत नाहीत. युधिष्ठिराचं वैभव पाहून आल्यावर आता मलाच माझी कीव वाटू लागली आहे. आम्ही कौरव पांडवांच्या मानाने तुच्छ ठरतो ही कल्पना मला खात आहे. ते माझे शत्रू इतके संपन्न आहेत आणि मी असा फालतू आहे. त्यामुळे मला त्याची संपत्ती आणि वैभव प्राप्त व्हावं असं वाटतंय, पण ते कसं प्राप्त होणार ते मात्र समजत नाही आहे आणि म्हणून मी बेचैन असतो. त्या कारणाने माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे. युधिष्ठिर 88 नातकांचा पोशिंदा झालेला आहे. त्या प्रत्येक पांडवांच्याकडे 30 तरुण मुली दास्या म्हणून काम करत आहेत. त्याशिवाय आणखीन 1000 ब्राह्मण दररोज त्याच्या वाड्यात जेवत असतात. ते पांडवांसाठी प्रार्थना करतात. ते प्रत्येक सोन्याच्या ताटात जेवतात. कंभोजच्या राजांनी त्याला भेट म्हणून उत्तम जातीच्या कडली सांबाराच्या कातडी पाठवलेल्या आहेत. त्यातील काही काळ्या रंगाच्या, तर काही करड्या रंगाच्या, तर काही लाल रंगाच्या, अशा विविध आहेत. ते मी स्वतः पाहिलं आहे. हजारो मादी हत्तीणी त्याच्याकडे आहेत. 30,000 उंदीणी आहेत. ते सगळं त्याच्या विशाल वाड्याच्या प्रांगणात मजेत फिरत असतात.
त्यावरूनच ते सगळे किती विशाल असेल त्याची तुम्ही कल्पना करावी. ते सारे पृथ्वीवरील विविध देशांच्या राजांनी त्यांना भेट आणि खंडणीच्या स्वरूपात दिलेलं आहे. त्याशिवाय रत्न, माणकं, हिरे असे जवाहिराचे नुसते ढीग पडलेले मी पाहिलेले आहेत. त्याची गणती करू शकणार नाही इतकं ते सगळं आहे. मी कधी अशा प्रचंड वैभवाची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्या यज्ञात पांडवांनी ती सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. ते पाहून पांडवांच्या क्षमतेची कल्पना येईल. मी त्यांच्याशी अशा गुणवत्तेत आमची तुलना करूच शकत नाही. अहो राजे, माझ्या शत्रूची ती ताकद पाहिल्यामुळे माझी झोपच उडलेली आहे. कारण अशा सामर्थ्यवान शत्रूला मी नेहमीच्या क्षात्रमार्गाने कधीच बरबाद करू शकणार नाही. त्यासाठी कुठला तरी वेगळा मार्ग वापरावा लागणार आहे, पण तो कोणता हे मात्र माझ्या अजून लक्षात येत नाही आहे. तरी माझ्या मामाने एक वैश्य मार्ग सांगितलेला आहे, पण त्यासाठी आपल्या अनुमतीची आवश्यकता आहे. त्यांच्या वैभवाचं मी आणखीन काय वर्णन करू? मी पाहिलं आहे की त्यांच्या वाड्याबाहेर आणखीन भेटी घेऊन माणसं आत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत होती. त्यांच्याकडे सोन्याच्या कमंडलोतून साजूक तूप होतं. पांढऱ्या तांब्याच्या कळशातून अशी सुरा आणलेली होती जी इंद्राच्या दरबारात मिळणाऱ्या सुरेपेक्षा सरस होती. बाहेर उभ्या लोकांचा तिथे अपमान होत नव्हता. वासुदेवाने उत्कृष्ट शंख आणले होते कुंतीपुत्रांसाठी, जे ते युद्धात वापरणार आहेत, वाजवणार आहेत. ते पाहून माझ्या हृदयाचा ठोकाच थांबलाय. जणू काय ती सगळी तयारी आमच्या विरुद्ध लढण्याचीच आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा द्वेष उफाळून आलेला आहे. तो असा सहजासहजी शांत होणारा नाही आहे. यज्ञात वापरण्यासाठी पूर्व आणि पश्चिम समुद्राचं पाणी असंख्य हंड्यातून भरून आणलं जात होतं. तुम्हाला माहीत नाही, पण मी सांगतो, त्या उत्तर प्रदेशात कुणीही जाऊ शकत नाही, पण अर्जुन गेला होता आणि त्याने तिथून खंडणी गोळा करून आणली होती, जी आम्हाला केवळ अशक्य आहे. आणखीन एक विलक्षण गोष्ट मी अनुभवली, जी मी तुम्हाला सांगतो. ती अशी आहे, असं ठरलं होतं की प्रत्येक 1000 ब्राह्मणांच्या दानानंतर शंखनाद होणार. परंतु अहो राजे, माझं हृदय पिळवटून जातं हे सांगताना की तो शंखनाद सतत होतच होता. म्हणजे कल्पना करा, किती ब्राह्मण आले होते आणि कित्येक दान देऊन आशीर्वाद देऊन जात होते. तो भव्य दरबार असंख्य राजे रजवाडे यांनी तुडुंब भरलेला होता. जणू देवच पृथ्वीवर उतरले आहेत. तो नजारा प्रेक्षणीयच होता. दुसरं कोणी असता तर मला काही फारसं वाटलं नसतं, पण ते माझ्या वैर्याचं कौतुक होतं म्हणून माझ्या नजरेत ते खुपत होतं. एवढंच नाही तर ते राजे असे असे नजराणे पांडवांना देत होते की ते पाहून एखाद्याचे डोळेच दिपून जातील. राजाला खुश करण्यासाठी व्यापारी जशा भेटी आणतात तसंच ते दृश्य होतं. तात, आता मला सांगा, मी हे सगळं कसं सहन करायचं? मी जे वैभव पांडवांच्या इथे पाहिलेलं आहे तसं वैभव इंद्र किंवा वरुण किंवा यमाकडे किंवा गुह्यकाकडे सुद्धा सापडणार नाही. आणि त्यामुळेच माझं हृदय आगीने भडकलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनाला शांती मिळतच नाही आहे. दुर्योधनाचं ते रुदन ऐकून शकुनी म्हणतो, माझ्याकडे त्यासाठी जालिम इलाज आहे. त्या मार्गाने तू ती सगळी संपत्ती, ते सगळं वैभव तुझं करू शकशील. त्या मार्गाने तुझं खरं होईल. मी द्यूतात तरवेज आहे. माझ्यासारखा द्यूतपटू या उभ्या जगात नाही. कुंतीचा मुलगा युधिष्ठिर जरी तो द्यूत चांगला खेळू शकत असला तरी स्वतःला चांगला द्यूतपटू समजतो. त्याचा फायदा उठवून आपण त्याला द्यूत खेळण्याचं आमंत्रण द्यावं. पुढचं मी पाहून घेईन. माझ्या भाच्यांसाठी मी एवढं निश्चितच करू शकतो. नशिबावर अवलंबून राहणारे द्यूतासारख्या नशिबाच्या खेळात मात्र रमतात. त्या पांडवांच्यापैकी एक युधिष्ठिर जर सोडला तर बाकीचे 4 कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे ते द्यूत खेळतच नाहीत. परंतु हा एकच पांडव असा आहे जो कर्तृत्वापेक्षा दैवावर जास्त भरोसा ठेवतो. त्यांनीच म्हटलेलं आहे की राजसूय यज्ञ त्याने यशस्वी केला कारण त्याचं नशीब बलवत्तर आहे. तो नेहमीच त्याच्या बलवत्तर दैवाचा दिमाग दाखवत असतो. या यज्ञातील यश वस्तुतः त्याच्या इतर 4 भावंडांचा आहे, पण तो दैववादी ते मानत नाही. गंमत पहा, त्याला बायकोसुद्धा त्याच्या भावाने मिळवलेली आहे. जे सगळं वैभव आहे ना, ते त्या 4 कष्टाने मिळवलेलं आहे.
आणि हा ऐतोबा त्यावर राजा बोलून राज्य करत आहे. नेहमी मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारत असतो. त्यांनी कधीच कोणतंही कर्तृत्व गाजवल्याचं ज्ञात नाही आहे. वडील भाऊ असल्याचा सतत गैरफायदा घेतच तो सगळी मजा करत आहे. आता पहा, खंडणी गोळा करण्यासाठी त्याचे 4 पराक्रमी भाऊ 4 दिशांना गेले, मेहनत करत होते आणि हा दैववादी त्या कृष्णाबरोबर रंगेलिया करत इंद्रप्रस्थात बसलेला होता. या त्याच्या मनोरचनेचाच आपण फायदा घेऊन त्याला द्यूतात फसवून हरवून त्याचं सगळे त्याच्याकडून काढून घेऊ शकू. विशेष म्हणजे त्याचे धाकटे 4ही बंधू कितीही मोठे शक्तिमान आणि कर्तृत्ववान असले तरी त्यांची एक कमजोरी आहे. ती ही आहे की ते ह्या आळशी दैववादी दांभिक ज्येष्ठ भावाच्या आज्ञेत राहतात. ते त्याला तो चुकीचा असला तरी कधीही विरोध करत नाहीत. ह्या परिस्थितीचाच आपण उत्तमरित्या उपयोग करू शकू. असं केल्यामुळे युद्ध न करता आपण त्यांना बरबाद करू शकू आणि त्याने आपल्या दुर्योधनाला जर मनशांती मिळत असेल तर ते करणं माझ्या मते श्रेयस्कर आहे. शत्रूच्या कमजोरी ओळखून त्यांचा वापर करणं ह्यालाच राजकारण असं म्हणतात. त्यावर धृतराष्ट्र शकुनीला विचारतो, अरे सुवलपुत्रा, जर खरोखरच युधिष्ठिराचं दैव बलवत्तर असेल तर तुझं द्यूताचं ज्ञान काय कामाचं? हे ऐकल्यानंतर छद्मीपणे हसत शकुनी म्हणतो, जर दोघेही भिडू प्रामाणिकपणे खेळत असतील तर निश्चितपणे द्यूत हा नशिबाचा खेळ आहे. तसंच जर दोघंही अप्रामाणिकपणे खेळत असतील तरीसुद्धा बऱ्याच वेळा तो नशिबाचा खेळ असू शकतो. पण जेव्हा एक भिडू प्रामाणिक आहे तर दुसरा अप्रामाणिक आहे तर त्या परिस्थितीत तो खेळ नशिबाचा राहत नाही. तो खेळ त्याच्या बाजूचा होतो जो अप्रामाणिकपणे खेळतो. या ठिकाणी द्यूत खेळला गेला तर त्यात युधिष्ठिर प्रामाणिकपणे खेळणार हे ठरलेलंच आहे आणि मी अप्रामाणिकपणानेच खेळणार आहे. म्हणून अहो माझे भाऊजी, जीत नेहमी आपलीच होणार आहे याची खात्री बाळगा. द्यूत प्रामाणिकपणाने खेळणं म्हणजे मूर्खपणा असतो, कारण कधीही कोणीही द्यूती प्रामाणिकपणे खेळत नाही हे लक्षात ठेवा. परंतु आपले युधिष्ठिर आळशी आणि मूर्ख असल्यामुळे तो प्रामाणिकपणानेच खेळेल, म्हणून जीत आपलीच होईल. ह्यात अशीही एक मेख आहे, जर आपण परवानगी दिली तर आपण त्याला हस्तिनापुरी आमंत्रण देऊन बोलवावं, त्याला गमतीने दूध खेळण्याचं विचारावं. त्याचा त्याच्या दैवावर एवढा भरोसा आहे की तो खात्रीने दूध खेळण्याला तयार होईल. एकदा खेळ सुरू झाला की तो त्यात फसत जाईल आणि एका मागोमाग एक असं सगळं त्याचं वैभव त्याला पणाला लावायला लावून ते आपण जिंकून घेऊ. त्यानंतर ती संपत्ती दुर्योधनाची म्हणून तो आणि त्याचे कौरव मजेत राहू शकतील. युधिष्ठिर सगळं हरल्यावर त्याच्या धाडसी आणि हिम्मतवान भावांना पुन्हा ते मिळवण्यासाठी तो पाठवेल आणि पुन्हा श्रीमंत होईल. त्यात त्याला काहीच करायचं नसेल. वैशंपायन पुढे सांगतायत, राजा दुर्योधन शकुनीच्या या वक्तव्यानंतर ताबडतोब आपल्या पित्याला विनंती करतो की ह्या शकुनीच्या कारवाईला मान्यता द्यावी. त्यावर तो अंध राजा त्यांना सांगतो की मी खत्ताशी म्हणजे विदुराशी विचार विनिमय केल्याशिवाय काहीही निर्णय घेत नाही. म्हणून त्याला विचारून त्याच्या संमतीने जे ठरेल तो निर्णय मी घेईन. खत्ता न्यायी आहे. दोघांच्या भल्याचा सारासार विचार करूनच तो काय योग्य आहे ते सांगेल आणि ते आपल्याला मान्य करावं लागेल. ते ऐकून मात्र दुर्योधन घाबरतो, कारण त्याला माहीत असतं की खत्ता म्हणजे विदुर काका ह्या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाहीत. तो ओरडूनच आपल्या बापाला सांगतो, जर खत्ताने ह्याला मान्यता दिली नाही तर मी अहो माझे बाबा या जगात राहणार नाही, कारण मला अशा जगात माझं राहणं निरर्थकच ठरतं. त्यानंतर तुम्ही आणि विदुर माझ्या अंतानंतर पांडवांच्या बरोबर मजेत राहा. असं बोलून तो त्याच्या बापावर भावनिक दबाव आणण्याचा प्रयत्नही करतो. वैशंपायन पुढे सांगतात, त्याचा अपेक्षित परिणाम धृतराष्ट्रावर होतो. तो आपला मुलगा खरोखरच जीवाचं काही बरं वाईट करेल या भयाने त्याच्याजवळ असलेल्या सेवकांना आज्ञा करतो की त्वरेने असा एक प्रशस्त सुंदर आनंददायी महाल बनवा ज्याच्यात आपण पांडवांचं स्वागत करू शकू. ज्याला त्यात 100 दरवाजे असतील, 1000 खांब असतील, त्यात रत्न इतर मौल्यवान खडे बसवलेले असतील, त्याच्यात दगडी भिंती सजवलेल्या असतील. ती आज्ञा दिल्यानंतर तो राजा त्या सेवकांना हेही सांगतो की तो महाल तयार झाला की त्याला कळवावं.
एवढं केल्यानंतर तो समजतो की त्याचा पुत्र शांत झालेला असेल आणि त्यानंतर तो असहाय्य राजा विदुराला बोलवणं पाठवतो, कारण तो सम्राट विदुराच्या मान्यतेशिवाय काहीही करत नसायचा. धृतराष्ट्राला द्यूताचं दुष्परिणाम माहिती होते, तरीही पुत्रप्रेमाने व्याकुळ झालेला तो पिता असं करण्यास तयार झालेला असतो. तो बुद्धिमान प्रधान विदुर हे सगळं समजल्यावर ओळखतो की आता कली घरात प्रवेश करणार आहे. त्याला भवितव्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येण्यास सुरुवात होते. अशा मनस्थितीत तो धृतराष्ट्राकडे जातो आणि त्याला म्हणतो, अहो राजर्षी, मी या प्रस्तावाचं स्वागत करू शकत नाही, कारण अशा खेळातून जर त्या दोन चुलत भावात काही वाद उत्पन्न झाला तर तो मोठा भयंकर होईल. कारण आपण जाणतातच की ते पांडव कौरवांपेक्षा कितीतरी जास्त सामर्थ्यवान आहेत. त्यांचा राग, विशेष करून भीम आणि अर्जुन यांचा क्रोध कौरवांना नाशाकडे नेऊ शकतो. त्यावर धृतराष्ट्र म्हणतोय, अरे खत्ता, जर देव प्रसन्न असतील तर अशी वेळ येणार नाही. म्हणून योग्य किंवा अयोग्य, परंतु असा खेळ त्यांना खेळण्याची तू परवानगी द्यावीस. तो द्यूत दोनही बाजूंचं मनोरंजन जर करण्यास उपयुक्त होत असेल तर त्यात तुला काय उणीव दिसतीये? पांडवांच्या यशाचं कौतुक करण्याची माझ्या मुलांची अशी इच्छा आहे, तेव्हा त्यात तू अडसर घालू नकोस. कदाचित हे सुद्धा त्यांच्या भाग्याचा एक भाग असेल. जेव्हा भीष्म, द्रोण, मी आणि तू असे आपण सगळी वडील माणसं आहोत, तेव्हा असा कोणताही अतिप्रसंग आपण उद्भवू देणारच नाही, असं माझं मत आहे. पुढे तो सम्राट विदुराला आज्ञा करतो की ताबडतोब रथातून तू स्वतः जाऊन खांडव प्रस्थातून युधिष्ठिराला एकट्याला घेऊन येण्याची व्यवस्था करावी. असं बोलून तो अंधराजा आपल्या मुलासाठी उतावीळ झालेला त्या विदुराला सांगतो की ही माझी आज्ञा समजून त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी. त्यावर उगाचच नसत्या शंका कुशंका काढत बसू नकोस. शेवटी दैव हेच अंतिम असतं, त्यात कोणीही फेरबदल करू शकत नाही, हेच खरं आहे. धृतराष्ट्राचं ते आतताई वागणं पाहून विदुर समजतो की कुरु वंशाचा नाश समीप आलेला आहे, हे खरं आहे. त्यानंतर तो भीष्मांची संमती घेण्यासाठी त्यांच्याकडे जातो. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 49वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 50वा, द्यूतपर्व पुढे चालू. जनमेजय विचारतो, अहो ऋषीवर्य, आपण तर वेदांचे जाणकार आहात. असं असताना त्या ठिकाणी द्यूतासारखा पापकारक खेळ खेळण्याची परवानगी दिली गेली आणि त्यासाठी दैवाची सबब कशी वापरली गेली ते मला समजून द्या. केवळ पापबुद्धीने ते होतं आहे, ज्यामुळे माझे पणजोबा अतोनात अशा दुर्दैवात गेलेले आहेत. त्यावेळी दुसरे कोणी इतर राजे तिथे उपस्थित नव्हते का? त्यातील कोणी अशा कारवाईला मान्यता देत होते की कोणी विरोध किंवा नाराजी दाखवत होते? तुम्ही अवतारी पुरुष आहात, तेव्हा त्याची माहिती सविस्तरपणे सांगावी. ते जर टळलं असतं तर जगाचा नाश झालाच नसता ना. त्यावर सौती सांगतो, जनमेजयाने असं विचारल्यानंतर व्यासांचे शिष्य वैशंपायन मोठ्या उत्साहाने जे घडलं ते सांगू लागला. वैशंपायन सांगतायत, तुझी तशी इच्छा आहे म्हणून मी आता हे सगळं जसं घडलं तसं तुला सांगतो. धृतराष्ट्र विदुराचं विरोधी मत असल्याचं पाहून दुर्योधनाला बोलावून एका बाजूला घेऊन सांगतो की त्याने द्यूत खेळण्याचं टाळावं, म्हणजे स्वतः दुर्योधन द्यूत खेळणार नाही, परंतु इतर कोणीही खेळलं तर ते वेदाच्या पवित्र नियमानुसार वर्ज्य नव्हतं. त्याप्रमाणे ठरतं की द्यूत दुर्योधन खेळणार नाही. त्याचवेळी युधिष्ठिराने खेळण्याने वेदांप्रमाणे पांडव दोषी ठरत होते, कारण क्षत्रियांनी द्यूत खेळणं वर्ज्य होतं वेदांच्या आज्ञेनुसार. धृतराष्ट्र दुर्योधनाला सांगतात, तुझा काका विदुर हे ह्या खेळाविरुद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत जे सल्ले मला दिलेले आहेत त्यामुळे आपलं नेहमीच चांगलं झालेलं आहे, म्हणून त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं पाहिजे. धृतराष्ट्र आता त्याला पुढे सांगतायत की विदुर नीतिशास्त्राचे सगळे बारीक नियम जाणतात आणि त्यांना विरोध करणं शिष्टाचारात बसत नाही. प्रत्येक गोष्ट करण्याची एक पद्धत असते आणि ती पाळणं आपल्यासाठी हितकारकच आहे, हे तू समजून घे. ते नीतिशास्त्र बृहस्पती जे वसवाचे आध्यात्मिक गुरु होते, त्यांनी मर्त्य माणसासाठी निश्चित केलेले आहेत आणि म्हणूनच माझ्या लाडक्या पुत्रा विदुराचं ऐक आणि हा हट्ट सोडून दे, कारण द्यूतासारख्या गोष्टी फक्त भेद करतात. त्यामुळे आजवर कुणाचंही भलं झालेलंच नाही आहे.
कारण अशा गोष्टींमुळे जे आपलं आहे ते सुद्धा नष्ट होऊ शकतो. तुझ्या पूर्वजांनी तुम्हाला भरपूर दिलेलं आहे, त्यावर तुम्ही समाधानी राहणं सगळ्यांच्याच भल्याचं आहे. तुला पाहिजे तर तू तुझ्या उच्च शिक्षणाच्या जोरावर आणि क्षत्रिय तेजाने तुझं राज्य वाढवू शकतोस. मग हा पापाचा मार्ग तू कशासाठी अवलंबत आहेस? तुझा मामा स्वतःला मोठा जुगारी समजतो, पण जर त्याचं दैव फिरलं तर त्याचे फासे विरुद्ध पडणार नाहीत असं तू कसं समजतोस? तसं झालं तर तुमचं सुद्धा पांडवांचं होईल. तसंच झालं तर तुझी काय गत होईल याचा तू विचार केला आहेस का? तुला काय कमी आहे इथे की तू अशा रीतीने त्या साध्या भोळ्या पंडूंच्या मुलांच्या पाठीमागे लागत आहेस? आपलं साम्राज्य काही कमी आहे का रे? तो शकुनी मला माहीत आहे, त्याचं महत्त्व आपल्यात वाढवण्यासाठी तुम्हा भावात तेढ निर्माण करत आहे हे मला दिसतं आहे. पण मी काय करणार? माझ्या कळा तुला का समजत नाही आहेत? तू माझा पुत्र हुशार आहेस, परंतु मत्सराग्नीने तुला ग्रासलेलं आहे. ते ऐकून त्रस्त दिसणारा दुर्योधन त्याच्या पित्याला सांगतो, मी एक पापी पतित आहे असं समजा हवं तर. कारण मी खातो, मी पितो, कपडे नेसतो आणि हे सगळं माझ्या शत्रूचं वैभव गुपचूपपणे पाहत करत आहे. जो आपल्या शत्रूच्या यशामुळे त्रस्त होत नाही तो पापी पतितच असतो. म्हणून मी स्वतःला तसंच समजत आहे. जो शत्रूचा बिमोड करण्याचा विचार न करता आपल्या राज्यात समाधानाने राहतो तो राजा नीच असला पाहिजे. अहो राजर्षी, अशा रीतीने आधीच पूर्वजांनी कमावलेल्या समृद्धीत खुश राहणाऱ्यांपैकी मी नाही. पांडवांच्या तळपत्या समृद्धीच्या तेजामुळे मी भयंकर त्रस्त झालेलो आहे. जेव्हा मी त्यांचं पारिपत्य करीन तेव्हाच मला शांती मिळेल. मग ते पारिपत्य युद्धाने असू देत, कटकारस्थानाने असू देत किंवा द्यूताने, कसंही मी ते साध्य करणार आहे. त्यात अडसर नको. तुम्ही फक्त मला साथ द्या. ते पांडव आमच्या डोक्यावर बसलेले आहेत. ते आमचं राज्य केव्हाही गिळंकृत करू शकतात. मी पाहिलं आहे की मोठमोठे महारथी निप्प, चित्र, कुक्कर, करशकर आणि लवजंग असे सगळे त्याच्या वाड्यात मजुरी करत आहेत. उद्या तो भीम मला सुद्धा त्या पंक्तीत बसवेल, त्यावेळी तुम्ही काय करणार आहात? हिमालयापासून खाली समुद्र तटापर्यंत सगळी रत्न, माणिक, मोती असे उत्पन्न करणारे सगळे युधिष्ठिराच्या आज्ञेत आहे. तुम्हाला माहीत आहे का, त्याने मला मुद्दामच त्या कामाला नेमलं, म्हणजे मला समजावं की किती संपत्ती त्यांच्याकडे जमा होत आहे. ते इतकं धन होतं की त्याची मोजदाद करण्यात माझे दोनही हात थकून गेले. मी ते मोजत असताना ते दुरून आलेले राजे रांगेत ताटकळत उभे असत, त्यांची पाळी येईस्तोवर. हे मला सहन होण्यास पलीकडचंच आहे. हिमालयातील बिंदू सरोवरातून मायासुराने आणलेल्या जादुई रत्नांचं त्यांना एक सरोवर दिसेल असं प्रांगण तयार केलेलं आहे. त्याला मी खरोखरचाच तलाव समजलो होतो आणि त्यात माझे कपडे काढून मी उडी मारली. त्या पाण्यासारखी दिसणारी जमीन मला जोरात लागली आणि मला मार बसला. तेव्हा भीम, अर्जुन आणि त्यांचे सेवक मला खूप हसले. ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मी एक राजा आहे, त्याची पर्वा त्याच्या सेवकांनी केली नाही हे मला सहन होत नाही आहे. मला जर शक्य असतं तर मी त्या वकोदराला ठारच मारलं असतं, पण त्याचं काय आहे हेच मला समजत नाही आहे. तो काहीही केलं तरी मरतच नाही आहे. जर आपण शांत बसलो तर जे शिशुपालाचं झालेलं आहे ते आपलं होणार आहे असं माझं मन मला सांगतं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आहेत का? म्हणून तुम्ही मला शांत राहण्यास सांगताय का? पण हे कसं शक्य आहे? तुम्हाला माहीत आहे का, त्या सरोवरासारख्या इतर प्रांगणात मी भटकत असताना लपून ते पांडव, त्यांची बायको द्रौपदी आणि तिच्या सख्या माझ्या मागून फिरत होते. माझी आणखीन कशी फटफजिती होते ते पाहण्यासाठी. आणि मी पडलो की ते माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत राहत. आता मला सांगा बाबा, मी हे सगळं सहन कसं करावं? माझे वस्त्र खराब झालं म्हणून युधिष्ठिराने नवीन कपडे एका सेवकाद्वारा, जो मला कपडे देताना माझ्याकडे पाहून हसत होता. एकदा एका दालनातून बाहेर पडण्यासाठी मी दरवाजाकडे गेलो तर ती भिंत होती आणि माझं डोकं त्यावर आपटलं तर सगळे माझी मजा बघत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे नोकरसुद्धा मला पाहून हसत होते. या सगळ्या गोष्टींचा मला सूड घ्यावा असं सारखं वाटतंय. एका जागी दरवाजा बंद होता. तो उघडण्याचा मी प्रयत्न करत होतो
तेव्हा मला समजलं की ती भिंत आहे. पुन्हा ते सगळे मला हसत होते. सहदेव आणि नकुल मला सांभाळत होते, पण ते सुद्धा गालातल्या गालात हसत माझ्याशी केव्हाही बोलत असत. मला माहीत होतं की त्यांचं हसणं शिष्टाचाराचं नव्हतं, तर माझी फटफजिती होत होती म्हणून होतं. अहो माझे पिता, तुम्ही समजू शकता आता मला का त्यांना धडा शिकवावा असं वाटतोय. त्या सर्वात भीमाचं मोठ्यांदा हसणं मला बिलकुल आवडलेलं नव्हतं. त्याचा तर मी सुरुवातीपासून द्वेषच करत आहे. त्यात ह्यामुळे भर पडलेली आहे. आणखीन काय सांगू माझे बाबा, तिथे एक एक असं रत्न पाहिलं आहे ज्यांची नावंसुद्धा आम्हाला माहिती नाही आहेत. आपण कौरव त्यांच्यापेक्षा सर्व बाबतीतच तुच्छ ठरतो. त्याचं मोठं वैषम्य वाटतं आहे. ज्यांना आम्ही आमच्यापेक्षा कमी समजत होतो, ते एवढे आमच्या पुढे गेलेत की ते सहन करण्याच्या पलीकडे झालेले आहेत. त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच त्यात मामा शकुनीचाच मार्ग मला उचित वाटतोय. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 50वा भाग इथे संपलेला आहे.